नमस्कार, आपण पाहताय संडे स्पेशल। तब्बल 10 वर्षांपूर्वी मुंडे साहेबांच्या निधनामुळे पंकजाताईंना रडताना संपूर्ण देश पाहत होता। मात्र वडिलांच्या अस्थी विसर्जित केल्यानंतर ही वाघीण त्वेषाने मैदानात उतरली। देशभरातील मुंडे भक्तांना दिलासा देण्याचं काम त्यांनी केलं। म्हणूनच साहेबांच्या निधनानंतर पंकजाताईंच्या रूपाने पोकळी भरून काढण्यात यश आलं। या काळामध्ये पंकजाताई कितीही संकट आली, पराभव झाला तरीही खचून गेल्या नाहीत। अनेक दुःख पचवत हसऱ्या चेहऱ्यानं त्या आपल्या लाखो कार्यकर्त्यांना नेता आणि माता या दोन्ही भूमिकेत सांभाळत राहिल्या। मात्र 10 वर्षानंतर काल पहिल्यांदा ताईंच्या डोळ्यातून अगदी तसाच अश्रूंचा महापूर वाहताना सर्वांनी पाहिला। परवा फादर्स डे होता। वडिलांच्या जाण्यानं ताईंना जेवढं दुःख झालं होतं त्याहीपेक्षा जास्त दुःख कार्यकर्त्यांच्या आत्महत्यांमुळे त्यांना झाले। हे चित्र संपूर्ण देशानं पाहिलं होतं। वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवरून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ताईंच्या अश्रूंची शोककळा सर्वत्र पसरली होती। कोण आली रे कोण आली अशा गगनभेदी घोषणा देणारे छावे धारातीर्थी पडत असताना हे दुःख पचवण्याची ताकद वाघिणीमध्ये सुद्धा राहिलेली नाहीये। लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी काल आत्महत्या करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या घरी सांत्वनासाठी भेट दिली। त्यावेळी झालेला आक्रोश पाहून वाघिणीच्या डोळ्यातून सुद्धा अश्रूंचा पूर आला। ताईंच्या पराभवानंतर 3 मुंडे भक्तांनी आत्महत्या केल्यात। त्यांचं सांत्वन करत असतानाच काल आणखी एका तरुणानं गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं। शिरूर तालुक्यातील वारणी या गावात गणेश बडे या तरुणानं आत्महत्या केल्यानंतर पंकजाताईंनी तात्काळ वारणी येथे जाऊन सर्वांचं सांत्वन केलं। लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघात भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांचा 6000 मतांनी पराभव झाला। त्यांच्या पराभवाचा पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटलं असून शिरूर, पाथर्डी, परळीसह अनेक ठिकाणी बंदही पुकारण्यात आला होता। या पराभवाचा धक्का सहन न झाल्यानं पंकजाताई मुंडे समर्थकांनी आत्महत्या केल्याच्याही 3 घटना घडल्या आहेत। आता दिल्लीतील शपथविधी सोहळा आणि पक्षाच्या बैठकांना उपस्थित राहिल्यानंतर पंकजाताई मुंडे बीडमध्ये परतल्या आहेत। त्यानंतर त्यांनी आत्महत्या केलेल्या पीडित कुटुंबियांची भेट घेतली। त्यावेळी त्यांना डोळ्यातील अश्रू रोखणं कठीण झालं। शोकाकुल कुटुंबियांचं सांत्वन करताना पंकजाताई यांच्याही अश्रूंचा बांध फुटला। बीडनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चिंचेवाडी येथील युवक पोपट वायभासे यांनी पराभवाचा धक्का सहन न झाल्यानं आत्महत्या केली होती। त्यानंतर पंकजाताई यांनी वायभासे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं। मात्र घरातील शोकाकुल वातावरण पाहून कुटुंबियातील सदस्यांचा अश्रूंचा बांध फुटला। त्यावेळी ताईंनाही आपलं अश्रू रोखणं अनावर झाल्याचं दिसून आलं। मृत पोपटराव वायभासे यास एक मुलगा, मुलगी व पत्नी असा परिवार आहे। या संपूर्ण परिवाराची तसेच दोन्ही लेकरांची आपण योग्य ती सर्व काळजी घेणार असल्याचं ताईंनी सांगितलं। कार्यकर्त्यांच्या आत्महत्यांमुळे अत्यंत व्यथित झालेल्या पंकजाताई मुंडे यांनी साश्रुनयनानं कळकळीचं आवाहन केलं। या घटनामुळे मला अपराधीपणा वाटतोय। मुंडे साहेबांचं निधन झालं त्यावेळी सुद्धा आपण धीर धरला, मात्र माझ्या पराभवामुळे तुम्ही असे खचून जाणार असाल तर मी कोणासाठी राजकारण करायचे? तुम्ही जर आत्महत्या थांबवल्या नाहीत तर हे सर्व केवळ राजकारणामुळे होते असं समजून मी राजकारण सोडून देईन अशी तीव्र भावना ताईंनी व्यक्त केली आहे। तुमच्या पाठीमागे लहान लेकरांचे, पत्नींचे, आई वडिलांचं दुःख पाहून मी पूर्ण खचून गेलीये असंही त्या म्हणाल्या। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी संडे स्पेशल YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।